हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर बघा, ह्या साईड आपण मागचा जो ब्लाऊज शिवला होता, कारण आपल्याकडे दोन साड्या सेम होत्या आणि ब्लाऊज पण सेम होते. तर बघा, त्या दुसऱ्या साडीचा मी असा ब्लाऊज स्टिच केला आहे. थंबनेलवर बघितल्याप्रमाणेच बघा, इथे मी गोल गळा घेणार आहे. तर बघा, आवडीनुसार 9.5 गळा घेतला आणि जी गळा रुंदी होती ती 2.25 घेतलेली आहे आणि चौकोन करून घेतला. त्यानंतर बघा, आता इथे क्रॉसमध्ये 1 इंच खूण केली, स्केलने तिरकस पट्टी काढली, त्यानंतर वरती 2 इंचावरती खूण केले आहे आणि गोल आकार अशा प्रकारे आपला देऊन घेतलेला आहे. तर बघा, या ठिकाणी आपला गोल आकार तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, मेन फॅब्रिक आहे ते खाली ठेवणार आहेत आणि त्यावरती अस्तर ठेवणार आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, जे आपल्याकडे पिना वगैरे असतात किंवा ज्या बॉल पिना जे असेल ते आपण लावून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पॅक करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण शिलाई घालणार आहोत तेव्हा कापड आणि अस्तर दोन्ही पण साईडला नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण लावतो. त्यानंतर जसं आपला गळा आपण कट केला आहे अस्तरचा, तशी आपण शिलाई 1.5 इंचाच्या अंतरावरती शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर 1.5 इंच, अर्धा इंच केली तरी पण भरपूर होते बघा. तर इथे मी जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर जे शिलाई केलेली आहे तर पुन्हा आपल्याला वाटलं कमी जास्त झाली तर आपण पुन्हा शिलाई टाकून घेणार आहोत. आपण ज्या बॉल पिना लावलेल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहे. आणि बघा, जर तुम्ही परफेक्ट शिकत असाल तर एकदम जी शिलाई आहे ती एकदम बारीक घालायची आहे. जेव्हा आपण ती शिलाई बारीक घालतो ना तेव्हा त्याची फिनिशिंग एकच नंबर येते. तर बघा, मी शक्यतो पहिल्यांदा शिलाई मोठी घालते आणि नंतर जी शिलाई आहे ती छोटी घालते, कारण कधी कधी जर गळा तिरका वगैरे झाला तर आपल्याला ते काढता आला पाहिजे धागा, त्यासाठी. त्यानंतर बघा, एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. इथे एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जे ब्लाऊज पीसचा जो कापड होतो ते कट करून घ्यायचं आहे. इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे, जी आपण शिलाई मारली त्यावरती जाता कामा नये. त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहोत. तर बघा, ही डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे, तर खूप बायका शिवून घेतात. आता बघा, यावर जी डिझाईन होते तर ती एकदम छोटी होती, त्यामुळं ती मी घेतलेली नाही आहे. तर म्हटलं चला आपण अशा प्रकारे आपण यावरती डिझाईन करूया. तर बघा, काठपदर साडी असल्या थोडं प्रोफेशनल लुक आलंच, म्हणजे थोडंसं हे असं लग्नात वगैरे कार्यक्रमात घालता येणारं थोडंसं फॅशनेबल ब्लाऊज पाहिजे. तर बघा, तर इथे मी पूर्ण अस्तर खालच्या बाजूला फोल्ड केला आहे आणि जी वरच्या बाजूने आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे. बघा, दाबटीप टाकताना पण आपण जी सुई आहे, जी शिलाई आहे ती थोडीशी बारीक करायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग एक नंबर येते. तुम्ही नक्की हे छोट्या छोट्या ट्रिक सांगत आहे त्या नक्की करत चला. आणि तुम्ही अजून पण चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक खाली हायचं ऑप्शन आहे ते द्या. तर बघा, अशा प्रकारे मी दाबटीप देऊन घेतली आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर पण करत चला. तर बघा, अशा प्रकारे आपला गोल गळा बघा किती छान रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा, आपण चारही बाजूने म्हणजे पूर्ण ब्लाऊज पीस आणि अस्तरला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे बॅक पार्टला. बघा, तर जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा आपला एक हात हा ब्लाऊज कापडावर असला पाहिजे, जेणेकरून कुठे गोळ वगैरे येत नाही, चुन्या वगैरे येत नाही. त्यासाठी बघा, जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा आपले दोन्ही पण हात असे थोडेसे ब्लाऊज पिसावरती ठेवायचे, जेणेकरून आपलं हलणार नाही. तर या ठिकाणी बघा, मी पूर्ण शिलाई करून घेत आहे. तर बघा, आपण एकदम गळ्यापर्यंत शिलाई करून घ्यायची आहे. तर ओके, आता यानंतर आपण टक्स आणि कमरपट्टे टाकणार आहोत. काही काही ताई टाकतात, काही काही न टाकतात, पण मी कंपल्सरी ब्लाऊजला मागून हे कमरपट्टी टाकते, म्हणजे टाकते, कारण मला आवडतं. तसा ब्लाऊज आवडत नाही, कारण मागच्या बाजूने ब्लाऊज कधी कधी वरती येतो. तर जे कमरपट्टे आपण टाकतो त्यामुळं तो काही वरती येत नाही. त्यानंतर बघा, इथे मी शोल्डरच्या मधोमध किंवा तुम्ही जो पार्ट आहे त्याच्या मधोमध पार्ट करून घ्यायचा आहे आणि खूण करून घ्यायची आहे. बघा, आणि मी शक्यतो शोल्डरच्या कधी कधी मी शोल्डरच्या मधोमध टक्स टाकून म्हणजे कायमच टाकते शोल्डरच्या मधोमध. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार
तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टक्स टाकायचे आहे. यानंतर आता आपण टक्स टाकून घ्यायचे आहे. 3.5 इंचाच्या अंतरावर टक्स टाकले आहेत. तर बघा, जेव्हा आपली गळ्याची जी उंची आहे त्याच्या सामने आपले टक्स आले पाहिजे. त्यानंतर मी इथे 2 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने टाकून शिलाई करून घेतलेली आहे. बघा, वरच्या बाजूने ठेवायची, तिथे छोटे छोटे कट मारायचे आणि कमरपट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची. बघा, तर इतकं सिंपल पद्धत आहे. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी शिकत चला आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त टाईमपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण ज्या ताई म्हणजे नवीन ब्लाऊज शिकताय त्यांना बेसिक स्टेप माहिती पाहिजे त्यासाठी. तर बघा, तर आपण खालच्या बाजूने कमरपट्टी दोन्ही पण शिलाई एक दाबटीप देऊन घेतली. आणि तर काही जण इथे हात शिलाई घालतात. तुम्हाला हात शिलाई घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, किती छान गोलगळा आणि डीप नेक तयार झाला आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, फ्रिल लावणार आहोत. कारण आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीमधून पण कट करता येणार नाही. तर इथे मी बघा सरळ पट्ट्या कट केलेल्या आहे आणि एकमेकाला जोडून घेणार आहे. तर 2-3 पट्ट्या आपल्याला फ्रिल बनवायची आहे. तर बघा, मी इथे 3 इंचाची फ्रिल घेतली आहे छोटी आणि ती फोल्ड केली आहे सुईच्या बाजूने. मी पलटी करणार नाही, मी 3 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. अजिबात पलटी नाही करणार, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही काढायला वगैरे. आणि एकदम छोटी, कारण कधी कधी खूप धागे निघत असेल तरच पलटी करायची. कारण ह्या ब्लाऊजचे एका साईड प्लेन आहे आणि दुसऱ्या साईडचे धागे निघत आहेत, पण आपण ते एक्स्ट्रा कट करून टाकणार आहे. पण खूपच जर धागे निघत असेल, तुम्ही जी पट्टी आहे ती पलटी केली तरी चालेल. तर बाहेर कन्स्ट्रक्शनचा आवाज चालू आहे, बाहेरच्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा, कारण आपण काही करू शकत नाही, ते कन्स्ट्रक्शनच्या कामं चालू असल्यामुळं. पूर्ण आपण इथून तिथून शिलाई टाकून घ्यायची आहे. तर फ्रिलला जास्त मोठ्या पट्ट्या लागतात, त्यामुळं आता ह्या ब्लाऊजमध्ये उरलेलं होते, कारण 2 ब्लाऊज सेम ब्लाऊज होते ना, त्यामध्ये दुसऱ्या ब्लाऊजच्या पण पट्ट्या बऱ्याच उरले, 1-2 उरल्या होत्या. मग म्हटलं चला या जरा यूज पण होऊन जाईल, कारण ते अशाच पडून असतात आपल्याकडं. तर आपलं ब्लाऊज डिझाईन करायला याची मदत पण होईल. तर बघा, तर मी छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतले आहे. सेम डिस्टन्सवरती आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर पूर्ण पट्टीला आपण अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायची आहे. बघा, प्लेट आपल्या एकसारख्या असू द्यायच्या आहे. तर बघा, इथे मुलं पण मध्ये करत आहेत, कारण छोटे मुलं असल्यावरती त्यांना सांगितल्यावरती ते ऐकत नसतात, त्यामुळे ते थोड्याशा गोष्टी छोट्या छोट्या इग्नोर करत चला. बघा, किती मोठी मी पट्टीची फ्रिल बनवली आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त मोठी, आणि आपण जेव्हा फ्रिल बनवली तेव्हा एकदा आपल्या गळ्याला टाकून बघायची आहे व्यवस्थित बसती का नाही आहे. जर बसत नसेल तर तुम्ही परत अजून थोडीशी वाढवायची आहे आणि जेवढी लागते तेवढेच चुने टाकून घ्यायचे आहे. बघा, तर अशा प्रकारे मी एवढी मोठी पट्टी लागते. तर फ्रिल बनवायला खूपच जास्त मोठी पट्टी लागते, म्हणजे डिस्टन्स 3 इंचाचं घेतलं तरी चालेल. आणि जे लॉंग पट्ट्या आहे फ्रिलला जास्त कपडा लागतो त्यासाठी. तर बघा, आता मी ते गळ्याला टाकून घेणार आहेत आणि शिलाई करून घेणार आहेत. जे एक्स्ट्रा धागे आहेत ते कट करून टाकायचे, जेणेकरून आपल्याला धागे निघणार नाही. आता इथं बघा 1.5 इंचावर खून केलेले आहे. आता तुम्हाला इथे 1 इंचावरती पण खून करायचे असेल तर चालून जाईल. बघा, 1 इंचावरती 1-1.5 इंचावरती खून केल्या. तर बघा, जी फ्रिल आहे ती आपल्याला अशी लावून घ्यायची आहे, कारण तुम्ही इथं गळ्याच्या कडेला पण लावू शकतात, पण अशी छान वाटते म्हणून मी अशा प्रकारे लावली आहे. तर बघा, इथं कॉन्ट्रास्ट साडीचा कपडा असेल तर आणखीन उठून दिसतो. तर पण आपल्याकडे उरलेल्या ब्लाऊज पीसमधूनच आपण ही फ्रिल लावून घेतलेली आहे. फ्रिल बनवून लावायची आहे. तर बघा, आपण 1.5 इंचाची खून केली होती, त्यानुसारच आपल्याला फ्रिल लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी फ्रिल लावून घेतलेली आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट होता तो कट करून घ्यायचा आणि त्यावरती तुमच्याकडे ब्रॉड लेस असेल तरी तुम्ही लावू शकतात. तर बघा,
बघा मी ही लेस लावलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. लेस अजिबात ओढायची नाही आहे, एकदम सैल सोडायची आहे आणि सैलच जोडायची आहे. बघा तर याच्यात ॲक्च्युली ब्लाऊज खूप छान दिसत होता, पण याच्यात थोडीशी लायटिंग जास्त झाल्यामुळं जास्त पिंक पिंक दिसत आहे. त्यानंतर बघा एक नाजूक पट्टी मी नाजूक आहे ना गळ्याच्या भोवती ही लेस लावून घेतलेली आहे. जसा गळ्याचा आकार आहे तशीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. बघा बघा आता ह्या गळ्याला 2 लेस आणि फ्रिल लावल्यानंतर आपल्या गळ्याचा जो लुक आहे तो एकच नंबर दिसत आहे आणि छान दिसत आहे. त्यानंतर आपण नॉड आहे ते लावून घ्यायचे आहे. बघा ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही वरून शोल्डरपासून 3 इंच घेऊ शकता आणि कमी जर असेल तर 2.5 इंचावर घेऊ शकता. इथे मी एक 1.5 मीटरची नॉड काढून कट केलेली आहे. त्यानंतर बघा एकदम सिंपल तुम्हाला फूल बनवून दाखवत आहे. तर बघा त्रिकोण केले, त्रिकोणच्या मध्ये ठेवली नाडी, त्यावरती शिलाई केली, कट केली. बघा डबल टेबल शिलाई घालून टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे लटकन छोटंसं. दुसरं पण ह्याच पद्धतीनं लटकन तयार करायचं आहे. तर बघा हा पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग तुम्हाला आवडली असेल आणि डिझाईन पण आवडली असेल आणि मेन म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. हाईपचं पण ऑप्शन द्या, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर बघा ह्या नॉड आहे दोन्ही पण आपल्या तयार झाले आहे आणि आता गळ्याला लावून घ्यायचे आहे. बघा त्रिकोण व्यवस्थित करायचे, पुन्हा एक फोल्ड करायचं आणि त्यावरती आतमध्ये दोरी टाकायची. त्यानंतर वरती शिलाई टाकायची आणि त्यानंतर सुईच्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पण नॉट तयार झालेले आहेत. बघा इथं आपण 2.5 इंच खूण केले आहे आणि इथे नॉट लावून घेतलेले आहेत. बघा अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले तर तुमचे मनापासून आभार आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ वॉच करा, कारण स्किप केलं तर तुम्हाला काही समजणार नाही, त्यामुळे स्किप अजिबात करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा दोन्ही बाजूने आपण नॉट सेम डिस्टन्सवर लावले आहेत 2.5 वरती. तर जशी गळ्याची उंची पाठीमागची उंची जास्त असेल तर 3 इंच घ्या आणि कमी असेल तर 2.5 इंच घ्या. तर अशा प्रकारे बघा आपण आपला गळा पूर्ण रेडी झालेला आहे. तर कसा दिसतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय बाय.